आपण आत्ता आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणामध्ये. आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्णतः या धरणामध्ये पुरमाची उकर झालेली आहे. पूर्ण बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी बुरुम उकरलेला आहे. वास्तविक पाहता प्रशासनाने या ठिकाणी लोकांना माती आणि धरणातला गाळ काढून नेण्यासाठी, गाळयुक्त माती काढून नेण्यासाठी प्रशासनाच्या वतीला काही लोकांनी परवानगी घेतली आणि गाळ काढण्याच्या नावाखाली इथून धरणाचे लचके तोडून अक्षरशः भरमसाठ असा बुरुम उकरून या ठिकाणून घेऊन गेलेले आहेत. आणि हा बुरुमाची वाहतूक सुद्धा रात्रीच्या वेळी केली जाते. आपण पाहतोय की ठिकठिकाणी असा बुरुम उकरलेला आहे आणि नाम मात्र काही ठिकाणी फक्त माती उकरून ठेवली आहे की जेणेकरून प्रशासनाच्या डोळ्यामध्ये माती टाकता येईल आणि आपली माती उकरतोय असं दाखवता येईल. या ठिकाणी बघा, आपण चारही बाजूला बघा की इथे धरणाच्या मधोमध आहोत आपण. आता पाणी कमी असल्यामुळे पूर्ण धरण रिकामं झालेलं आहे. आपण इथून धरणाची भिंत सुद्धा आपल्याला अगदी जवळ दिसते आणि फक्त इथून 1 किलोमीटरच्या साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावरती भाटघर धरणाचं ऑफिस सुद्धा दिसतंय. म्हणजे इरिगेशन खात्याचं ऑफिस सुद्धा समोरच दिसतंय आपल्याला पाहायला. अगदी त्यांच्या ऑफिसमधून उभं राहून जरी त्यांनी पाहिलं तरी त्यांना वास्तविकता पाहता येईल. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि महसूल विभागानेही दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी धरणाचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले आहेत. आता भविष्यात जेव्हा हे धरण भरेल तेव्हा इथे मोठे मोठे खड्डे पडलेले असणार आहेत आणि यामध्ये मोठे अपघातही होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीसाठी आम्ही महसूल विभागाला विचारणा केली तर महसूल विभागाने पाटबंधारे खात्याकडे बोट केले. पाटबंधारे विभागाला विचारणा केली तर पाटबंधारे खात्याने महसूल विभागाला बोट केले. दोघंही आपापली जबाबदारी एकमेकावर ढकलून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.